विद्यार्थी मित्रों, आज आपण प्रॅक्टिस चेक 1.5 बघणार आहोत. हे जे प्रश्न आहेत हे वर्ड प्रॉब्लेम आहेत. स्वरूप प्रश्नाचं शाब्दिक गणित आहेत आणि यामध्ये तुम्हाला सुरुवातीला प्रश्न समजून घेऊन इक्वेशन कसे तयार करायचे हे समजून घ्यायला हवं. इक्वेशन जर तुम्हाला तयार करता आले तर तुम्हाला इझिली प्रॉब्लेम सॉर्ट आउट करता येतात. ठीक आहे. तर सुरुवातीला बघूयात प्रश्न समजून घेऊया. या क्वेश्चन मध्ये 2 नंबर्स डिफर बाय 3. सुरुवातीला दिलेले आहेत 2 नंबर्स. समोर सांगितलं की द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 90. देन फाइंड द नंबर. प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे की 2 नंबर असे आहेत ज्यापैकी एक लहान आहे स्मॉलर आणि दुसरा मोठा आहे. ठीक आहे. तर सुरुवातीला आपण 2 नंबर कन्सिडर करून घेऊया. चला बघूया. लेट द 2 नंबर बी x and y. ओके. सुरुवातीला मी 2 नंबर कन्सिडर केले x आणि y. त्यापैकी एक स्मॉलर आहे आणि एक हा ग्रेटर आहे. ठीक आहे. तर त्यापैकी मी x हा मोठा कन्सिडर करेल आणि y हा लहान. x इज अ ग्रेटर नंबर and y इज अ स्मॉलर नंबर. ओके. सो पहिली कंडिशन काय? पहिली कंडिशन बघायचं 2 नंबर्स डिफर बाय 3. हे पहिलं वाक्य. सो बाय फर्स्ट कंडिशन 2 number differ by 3. पहिली कंडिशन ही आहे की जे 2 नंबर आहेत x आणि y यांच्यामध्ये डिफरन्स कितीचा आहे? 3 चा. डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन. ओके. सो देयरफॉर x - y = 3. ही सुरुवातीचे इक्वेशन मिळालं आपल्याला. तुम्ही या इक्वेशन वरून एकतर x ला एलिमिनेट करा किंवा y ला एलिमिनेट करा. म्हणजे देयरफॉर x = 3 हा मायनस y इकडे जाऊन बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो प्लस होऊन जाईल. हा झाला इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. त्यानंतर सुरुवातीला आपण कन्सिडर केले 2 नंबर x आणि y. त्यापैकी x हा ग्रेटर धरला आणि y हा स्मॉलर. पहिली कंडिशन सॅटिस्फाय केली. पहिली कंडिशन ही होती की 2 नंबर्स मध्ये डिफरन्स आहे 3 चा. त्या दोन्ही नंबर मध्ये x आणि y मध्ये डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन असतं x - y. आणि हे जे इक्वेशन मिळाले यावरून मी x ची व्हॅल्यू काढली या ठिकाणी y ला -y तो बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे तिकडे घेऊन तो प्लस झाला आणि अशा प्रकारे x = 3 + y हे सुरुवातीचे इक्वेशन या ठिकाणी आपल्याला मिळाले आहे. नंतर सेकंड कंडिशन काय? त्यासाठी तुम्हाला दुसरं वाक्य बघावं लागेल. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर अँड नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर. म्हणजे लहान जो नंबर आहे जो y आणि ग्रेटर नंबर जो x. ठीक आहे. त्याची स्मॉलर नंबरची ट्वाइस आणि ग्रेटर नंबरची थ्राइस. स्मॉलर नंबरची ट्वाइस आणि ग्रेटर नंबरची थ्राइस या दोघांची सम किती आहे? 19. ओके. त्या अगोदर मी स्मॉलर नंबरची ट्वाइस घेतो आणि ग्रेटर नंबरची थ्राइस. ट्वाइस द स्मॉलर नंबर. ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजे काय? स्मॉलर नंबर कुठला होता? y होता कन्सिडर केलेला आपण आणि त्या y ची ट्वाइस म्हणजे 2y. ओके. आणि त्यानंतर थ्राइस द ग्रेटर नंबर. ग्रेटर नंबर आपण x हा कन्सिडर केला होता आणि त्याची थ्राइस म्हणजे 3x. तर आपल्याकडे आता 2 नंबर माहित आहेत. स्मॉलर नंबरची ट्वाइस पण माहित झाली आपल्याला आणि ग्रेटर नंबरची थ्राइस पण माहित झाली. या दोघांची स्मॉलर नंबरच्या ट्वाइसची आणि ग्रेटर नंबरच्या थ्राइसची सम किती आहे? 19. ओके. या ठिकाणी दिली मी बाय सेकंड कंडिशन sum of twice the smaller number and thrice the greater number is 90. आपल्याकडे स्मॉलर नंबरची ट्वाइस पण आहे, ग्रेटर नंबरची थ्राइस पण आहे. या दोघांची सम 3x आणि 2y ची सम 19. सम म्हणजे बेरीज. सो 3x + 2y = 90. हे इक्वेशन मिळालं. आता या इक्वेशन मध्ये 3x + 2y = 90 या इक्वेशन मध्ये तुम्ही
x इक्वल टू 3 प्लस y ही व्हॅल्यू पुट अप करणार x च्या ठिकाणी. सो फ्रॉम इक्वेशन नंबर फर्स्ट काय होता, x इक्वल टू 3 प्लस y, x ची व्हॅल्यू आणि सेकंड 3 x च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू 3 प्लस y ही पुट अप करणार प्लस 2y इक्वल टू 9. हा ब्रॅकेट आहे, मल्टिप्लाय त्या ठिकाणी होईल आणि याला सॉल्व केल्यानंतर मिळणारी टर्म बघा. 3 मल्टिप्लाइड बाय 3 दॅट इज 9. 3 मल्टिप्लाइड बाय y दॅट इज 3y प्लस 2y इक्वल टू 90. ओके, 3y प्लस 2y दॅट इज 5y. हा प्लस 9 प्लस जाईल तर मायनस होत जाईल. 90 मायनस 9 दॅट इज 10. 5y y equal to 10 divided by 5 that is 2. हा मल्टिप्लाय होता 5 10 चा डिवाइड मध्ये गेला 5 2 that is 10. y equal to 2. त्यानंतर आता y मिळाला. ऍक्च्युअली आपल्याला दोन्ही नंबर फाइंड आउट करायचे होते. दोन नंबर म्हणजे ते x आणि y. त्यापैकी y मिळाला, आता राहिला x. मग मिळाली की y equal to 2 ही किंमत कुठल्याही इक्वेशन मध्ये एक तर 1 मध्ये नाही तर 2 मध्ये टाका. मी 1 मध्ये टाकतोय त्याला. पुट y equal to 2 in equation first. So what is the equation number first? x equal to 3 plus y. So x equal to 3 plus y ची ठिकाणी 2 टाकणार. So x equal to 5. Okay. Therefore 2 number are x equal to 5 and y equal to 2. म्हणजे अशा प्रकारे पहिले गणित झालं. यानंतर सगळ्यात बघूया दुसरं. यानंतरचा क्वेश्चन ऍक्टिव्हिटी टाइप क्वेश्चन आहे ना. यामध्ये काय सांगितलं, सुरुवातीला आय एम रेक्टँगल. सो इन केस ऑफ द रेक्टँगल तुम्हाला दोन गोष्टी माहिती असतात की अपोजिट साइड त्याच्या बाजूला असतात किंवा इक्वल असतात. त्यानंतर सांगितलं दुसऱ्या बॉक्समध्ये x आणि y च्या व्हॅल्यू काढा आणि त्यानंतर आहे की फाइंड माय पेरिमीटर अँड द एरिया. रेक्टँगलचा पेरिमीटर आणि एरिया वगैरे तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. तर सुरुवातीला काय करणार, x आणि y ची व्हॅल्यू काढणार. कशी काढणार, रेक्टँगलच्या केसमध्ये तुम्हाला मी आता सांगितलं की अपोजिट साइड त्याच्या इक्वल असतात. म्हणजे याचा अर्थ सुरुवातीला इक्वेशन काय करणार, 2x plus y plus 8 इक्वल टू या साइडची अपोजिट साइड कुठली 4x minus y. ठीक आहे, यावरती इक्वेशन काय करणार की होल टर्म तोडण्याच्या तिकडे घेऊन जा. म्हणजे मिळालेलं इक्वेशन असेल 4x minus y हा प्लस 2x तो मायनस 2x होऊन जाईल प्लस y minus y plus 8 minus 8 equal to 0. 4x minus 2x that is 2x minus y minus y that is minus 2y. हे मायनस 8 परत इकडे घेऊन गेलो. मिळालं इक्वेशन मिळालं 2x minus 2y equal to 8. This is the equation number first. Now जशी ही साइड या दोन्ही अपोजिट साइड इक्वल असतात तशा या दोन्ही अपोजिट साइड कशा असतील इक्वल असतील. सो 2y equal to x plus 4. what x हा प्लस x किंवा हा प्लस 2y तो इकडे घेऊन जा. मिळालेलं इक्वेशन काय, x minus 2y हा प्लस 4 minus 4. इक्वेशन नंबर 2. काय करणार, एक तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू एलिमिनेट करून काय सुरुवातीला असं करून टाकू आपण x ला एलिमिनेट करू आणि x ची व्हॅल्यू काढू. सो 2y minus 4 हा प्लस 4 इकडून मायनस झाला आणि रिमेनिंग राहिला तो x. दिस इज द इक्वेशन नंबर 7. सो x ची व्हॅल्यू 2y minus 4 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट अप करा. कुठं या ठिकाणी 2x minus 2y equal to 8. So put x equal to 2y minus 4. X equal to 2y minus 4. This value put in the equation number first. In equation number first काय आहे 2x minus 2y equal to 8. x च्या ठिकाणी 2x minus 2y equal to 8. x च्या ठिकाणी 2y minus 4
मायनस 2y इक्वल टू 8. हे इक्वेशन जशा तसं लिहिलं. एक्सच्या ठिकाणी 2y मायनस 4 ही व्हॅल्यू पुट केली. हा ब्रॅकेट सॉल्व्ह करेल. आता मल्टिप्लाय आहे दोघांमध्ये. 2 मल्टिप्लाय बाय 2y दॅट इज 4y. 2 मल्टिप्लाय बाय 4 दॅट इज 8 minus 2y as it is, 8 as it is, 4y minus 2y that is 2y, 4y minus 2y, subtraction झाली 2y राहिले. हा minus 8 ही minus 8 ची टर्म जुळून जाऊन तो प्लस होऊन जाईल. 8 plus 8 that is 16. so 2y equal to 16. multiply आहे हा 2y 16 च्या डिवाइड मध्ये केल्यानंतर मिळेल टर्म 8. so y equal to 8. आपल्याला सेकंड बॉक्स मध्ये व्हॅल्यू काढायची होती x आणि y च्या. आपण y ची काढली, आता राहिला तो x. पण मिळालेली y ची किंमत 8 लिहिली. तर इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये किंवा सेकंड मध्ये कुठे मिळणार? मी सेकंड मध्ये कुठे मिळेल? सो पुट y इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर सेकंड. व्हॉट इज द इक्वेशन नंबर सेकंड? 2y minus 4 इक्वल टू x. y ची किंमत 8 minus 4 इक्वल टू x. 2 multiplied by 8 that is a 16 minus 4 equal to x. so remaining term x equal to 12. तर अशा प्रकारे x ची किंमत 12 मिळाली आणि y ची किंमत 8 मिळाली. ठीक आहे. या ठिकाणी जेव्हा तुम्ही परत हे पूर्ण काही सॉल्व्ह केल्यानंतर आता x मिळाला y मिळाला, त्यानंतर पेरिमीटर आणि एरिया काढणार. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल रेक्टँगल. ऍक्च्युअली पेरिमीटर म्हणजे काय असते? पेरिमीटर म्हणजे रेक्टँगलच्या चारही बाजूंची, चारही साइडची ऍडिशन. ओके, सम. तर सुरुवातीला आपल्याला ही साइड किती माहित नाही, तर ते काढूया. तर हे करण्या अगोदर सम ऑफ ऑल साइड. ओके, सम ऑफ ऑल साइड या किंवा तुम्ही जरा असे म्हणू शकता 2 मल्टिप्लाइड बाय वन साइड प्लस सेकंड साइड. इज बेटर राईट सम ऑफ ऑल साइड. तर त्या अगोदर तुम्हाला पूर्ण साइड माहित असा काढा. बट व्हॉट पहिली साइड कुठली होती? सपोज ही साइड 2 आहे. 2y किती आहे? 2 आहे इज y. y ची किंमत 8. सो 8 मल्टिप्लाइड बाय 2 that is 16. ओके, ही साइड आहे ती 16 आहे. तुम्हाला माहिती आहे रेक्टँगलच्या केस मध्ये दोन्ही बाजू कशा असतात? समोरासमोर बाजू कशा असतात? सारख्या असतात. अपोजिट साइडला कॉम्बिनेटर इक्वल आपण जे काही म्हणतो. ठीक आहे. तर या ठिकाणी ही 60 आहे तर पण ही पण 60. त्यानंतर ही एक साइड राहील. दुसरी साइड कुठली होती? 4x minus y किंवा 2x plus y plus 8. हे पण घेऊ शकता मी 4x minus y घेऊ. 4x minus y. सो 4 x ची किंमत मिळालेली 12 मायनस y ची किंमत मिळालेली 8. किती इतके टर्म पूर्ण? 12 multiplied by 4 that is 48 minus that is 40. ही साइड किती आली? 40. ओके, ही साइड 40 आहे तर मग वरची पण किती? 40 ची. तर अशा प्रकारे आपल्याला साइड मिळाल्या 60 and 40. नाउ पेरिमीटर. सो पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल मीन्स व्हॉट? या पूर्ण साइडची काय असते ती सम असते. So 60 plus 40 plus 60 60 plus 40 plus 60 plus 40. किती झाले पूर्ण? 16 60 that is 32. 40 plus 40 that is 80. 80 plus 30 that is 112. ऍक्च्युअली पेरिमीटर आहे दिलेला आहे 112. मिळाली किती? 112. त्यानंतर एरिया. सो एरिया ऑफ रेक्टँगल
पेरिमीटर काढली आपण या ठिकाणी. आता काढणार एरिया. एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल इज व्हॉट इज वन साइड मल्टीप्लाइड बाय लेंथ मल्टीप्लाइड बाय ब्रेथ. ओके. सो लेंथ किती आहे 40 ब्रेथ 60. 40 multiplied by 60. 60 multiplied by 4, that is a 64. Okay. Square root. तर अशा प्रकारे या ठिकाणी पेरिमीटर पण माहित झालं 112 आणि एरिया पण माहित झाला 640. ओके. तर काय करणार ज्याला हे सोडल्यानंतर पूर्ण ही ऍक्टिव्हिटीची बॉक्स आहे त्या बॉक्स मध्ये इथं x इक्वल टू किती लिहिणार 12 लिहिणार आणि y इक्वल टू 8 लिहिणार. नंतर खालच्या बॉक्स मध्ये पेरिमीटर इक्वल टू एरिया पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इक्वल टू 112 युनिट. त्यानंतर एरिया ऑफ रेक्टँगल एरिया इक्वल टू 640 स्क्वेअर युनिट. एरिया हा नेहमी स्क्वेअर मध्ये असतो लक्षात टाकायला हवं. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न बघूया. सो नेक्स्ट क्वेश्चन यानंतरचा सोपा आहे प्रश्न बघा. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. ठीक आहे. इफ वी डबल द एज ऑफ द फादर अँड ऍड टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. फाइंड द प्रेझेंट एजेस. सो सुरुवातीला मी या ठिकाणी फादर्स एज आणि सन एज कन्सिडर करतो. सो लेट the father's age be x here and son age be y here. ओके. आता कंडिशन बघूया. सुरुवातीचं वाक्य फार महत्वाचं. सन ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. ठीक आहे. फादर्स एज काय आहे x, परंतु ट्वाइस एज ऑफ हिज सन. सनचे एज आपण धरलं या ठिकाणी कन्सिडर केलं ते y, त्याची ट्वाइस म्हणजे 2y. ते किती होईल मग? आणि त्यांची त्या दोघांची सम किती आहे ते 70. ओके. बाय फर्स्ट कंडिशन सम ऑफ फादर एज अँड ट्वाइस एज ऑफ सन is 70. Sum of father's age. Father's age काय आहे x years. ओके. सो x सम असल्यामुळं प्लस या ठिकाणी ट्वाइस एज ऑफ हिज सन. सनचं एज आपण या ठिकाणी कन्सिडर केलं ते y years आणि त्याची ट्वाइस असल्यामुळं ते 2 आहे. किती आहे 70. ओके. या ठिकाणी मी x किंवा y ला एलिमिनेट करतो. x ला एलिमिनेट करणं सोपं होईल म्हणून या ठिकाणी x इक्वल टू हाफ प्लस 2y to get it काय होऊन जाईल -2y. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके. सो व्हॉट या ठिकाणी काय सांगितलं की पहिल्या कंडिशन मध्ये फादर्सचं एज आणि सनचं जे एज आहे त्याची ट्वाइस, त्या दोघांची सम किती 70. नेक्स्ट कंडिशन काय इफ वी डबल. आता उलट या ठिकाणी उलट होत आहे. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ऍड टू द एज ऑफ हिज सन. आता जर तुम्ही x + 2y घेतला आता या ठिकाणी y + 2x होईल. कारण सांगितलं आहे की फादर्सचं एज डबल करा आणि त्याला ऍड करा सनच्या एज मध्ये आणि तेव्हाची सम किती मिळते म्हणजे ते 95. असं असल्यास त्या दोघांची पण वय आजची वय किती ते काढणार आहोत आपण. माय सेकंड कंडिशन डबल द एज ऑफ फादर and add to age of son, then sum how much? That is 95. Okay. So what यही दूसरी कंडिशन आपल्याकडे आहे. आता यावर आपण आता इक्वेशन तयार करणार. डबल द एज ऑफ द फादर. एज ऑफ फादर आपण काय सांगितलं x इयर्स. सो x होता बट डबल असल्यामुळे काय करेल 2x. सम आहे सो प्लस and add to the age of his son. age of son काय कन्सिडर केला y years. so 2x plus y equal to सम किती आहे 95. अशा प्रकारे दुसरे इक्वेशन आपल्याला काय मिळालं इक्वेशन नंबर सेकंड.
सो व्हाट इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 70 मायनस 2y. सो पुट x इक्वल टू 70 मायनस 2y इन इक्वेशन सेकंड. काय मिळालं आपल्याला इक्वेशन नंबर सेकंड मध्ये आपण x इक्वल टू 70 मायनस 2y ही व्हॅल्यू पुट करणार x च्या ठिकाणी. सो 2 इक्वल टू 70 मायनस 2y प्लस y इक्वल टू 95. सो या ठिकाणी काय केलं आपण 2x प्लस y इक्वल टू 95 या इक्वेशन मध्ये x इक्वल टू 70 मायनस 2y ही व्हॅल्यू x च्या ठिकाणी पुट अप केली. 2 ऍज इट इज आहे, y ऍज इट इज आहे आणि 95 ऍज इट इज आहे. ओके. सो ब्रॅकेट असल्यामुळे मल्टिप्लाय होऊन जाईल 70 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 142 मल्टिप्लाय बाय 2 दॅट इज 4y प्लस y ऍज इट इज 95 ऍज इट इज. सो काय म्हणजे या ठिकाणी आता 140 minus 4y plus y that is a minus 3y equal to 95. हे plus 95 ची टर्म इकडे माइनस होईल आणि हा minus 3y प्लस होईल. So therefore 140 minus 95 equal to 3y. 140 minus 95 that is a 45 equal to 3y. हा 3 माहिती त्यामधला 45 ला डिवाइड केल्यानंतर मिळाले ते 15. So y equal to 15. अशा प्रकारे जे आपण y s सन्स एज कन्सिडर केलं होतं ते आपल्याला मिळालेलं आहे. आता राहिला तो फादर्स एज x. आता x कसा काढणार? सो y मिळालेला y इक्वल टू 15 ही व्हॅल्यू इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करणार. पुट y इक्वल टू 15 इन इक्वेशन फर्स्ट. सो x इक्वल टू 70 माइनस 2y. 2y ची व्हॅल्यू 15 70 15 multiplied by 2 that is a 30 that is a 40 years old. So काय केलं आपण x equal to 70 minus 2y या इक्वेशन मध्ये y ची व्हॅल्यू 15 ही पुट केली. 50 आणि 2 मध्ये मल्टिप्लाय आणि ती टर्म 30 70 minus 30 that is a 40. So अशा प्रकारे x equal to that is the father's age x equal to 40. So therefore father's age x equal to 40 years and son age y equal to 50 years. चला तर मग सबोचा बघूया यानंतरचा. सो यानंतरचा क्वेश्चन. Denominator of fraction is a 4 more than twice its numerator. Denominator become 20 times the numerator if both the numerator and denominator are reduced by 6. Find the fraction. So पहिल्यांदा या ठिकाणी तुम्हाला फ्रॅक्शन कसं करावं लागेल. Let the fraction be x upon y. Okay. So या फ्रॅक्शन मध्ये हा आहे तुमचा न्यूमरेटर आणि हा आहे डिनॉमिनेटर. सो पहिली कंडिशन काय आहे? इक्वेशन या ठिकाणी आपल्याला कंडिशन वरून इक्वेशन तयार करायची आहे. ओके. तर सुरुवातीची कंडिशन बघा. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. राइट. फर्स्ट कंडिशन. बाय फर्स्ट कंडिशन denominator of fraction denominator of fraction 4 more than how many? That is a 4 more than twice the numerator. ही आहे तुमची पहिली कंडिशन. आणि आता याच्यावरून मिळणारे इक्वेशन बघा. डिनॉमिनेटर काय कसं केलेलं आहे? y. सो इक्वल टू y इज इक्वल टू द 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. ट्वाइस द न्यूमरेटर काय केलेलं आहे? तो x. त्याचा ट्वाइस 2x. मोर दॅन मीन्स त्याचं प्लस होते. या ठिकाणी लक्षात ठेवायचं. मोर दॅन आणि लेस दॅन असेल तर मायनस आणि मोर दॅन असेल तर प्लस. किती मोर दॅन आहे? 4 मोर दॅन. सो y इक्वल टू 2x प्लस 4 हे मिळालेलं आपलं पहिले इक्वेशन. ओके. त्यानंतर बघा
त्यानंतर बघा इकडं नेक्स्ट काय आहे दुसरी कंडिशन डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम न्यूमरेटर ओके डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम द न्यूमरेटर इफ both the numerator and denominator are reduced by 6 काय म्हणते by second condition दुसऱ्या कंडिशन बरोबर डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम होऊन जाईल पण जेव्हा तुम्ही त्याच्यामधून दोन्ही याच्यामधून न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मधून 6 रिड्यूस करणार तेव्हा म्हणजे याचा अर्थ न्यूमरेटर होता x डिनॉमिनेटर होता y किती रिड्यूस करायचे आहेत आपल्याला 6 रिड्यूस करायचे आहेत सो -6 आपण जेव्हा रिड्यूस करणार त्यावेळेस डिनॉमिनेटर म्हणजे y हा न्यूमरेटरच्या 12 टाइम होऊन जाईल denominator become 12 times the numerator where the both numerator and denominator reduced by 6 reduce means there is a minus okay so इथं काय मिळेल या ठिकाणी 12 आणि x minus 6 इथं मल्टिप्लाय आहे सुरुवातीला मल्टिप्लाय करून घेऊ मिळेल का 12x minus as it is 12 multiplied by 6 that is 72 y as it is minus 6 as it is okay सो नेक्स्ट बघा आता या इक्वेशन मध्ये y इक्वल टू 2x प्लस 4 ही व्हॅल्यू वगैरे आपण पुढे करणार मग काय होईल 12x मायनस 72 इक्वल टू y च्या ठिकाणी 2x प्लस 4 मायनस 6 ओके सो 12x दिस प्लस 2x टर्म ती मायनस 2x होऊन जाईल इथं -6 plus 4 that is a -2 आणि हा -72 तो प्लस होतो plus 7 12x minus 2x that is a 10x 72 minus 2 that is a 70 so what 10 आणि x मध्ये मल्टिप्लाय डिवाइड बाय जाईल ती टर्म 70 divided by 10 that is a 7 so x equal to 7 आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे फ्रॅक्शन तर फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर मिळाला आता याला डिनॉमिनेटर सो x इक्वल टू 7 मिळाला आता y काढणार मग आलेली x किंमत 7 ही इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट अप करणार पुट x इक्वल टू 7 in equation number first so what is the equation number first that is y equal to x plus 4 y equal to 2 x ठिकाणी 7 plus 4 7 आणि 2 मध्ये मल्टिप्लाय 7 multiplied by 2 that is a 14 plus 4 that is a 18 so y equal to 18 so therefore fraction x upon y equal to required fraction काय आहे x equal to x ची व्हॅल्यू मिळाली 7 आणि y equal to 8 अशा प्रकारे हे गणित या ठिकाणी झालेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूया तर यानंतर क्वेश्चन आहे टू टाइप ऑफ बॉक्सेस A B are to be placed in a truck having the capacity of 10 tons when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck it weighs 10 tons but when 260 boxes of type A and are loaded in the truck it can still accommodate 40 boxes of type B so that it is fully loaded find the weight of each type of box म्हणजे या ठिकाणी ऍक्च्युअली दोन प्रकारचे बॉक्स दिले आहेत ज्या दोन्ही प्रकारच्या बॉक्सची जे दोन प्रकारचे बॉक्स आहेत जे की आपण ट्रक मध्ये टाकणार आहोत ठेवणार आहोत ज्या टनची कॅपॅसिटी आहे 10 टन्स ओके तर सुरुवातीला आपण तुम्हाला काढायचं काय या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की प्रत्येक प्रकारच्या बॉक्सचं वेट ओके तर सुरुवातीला आपण त्या दोन प्रकारचे बॉक्स आहेत ए आणि बी प्रकारचे बॉक्स त्यांचं वेट आपण कन्सिडर करूया सो लेट द वेट ऑफ boxes of type A and B in X and Y kg. Actually आपण वेट जे आहे ते किलोग्राम मध्ये कन्सिडर करतो तर त्या ठिकाणी मी टाइप A चे बॉक्स आणि B टाइप चे बॉक्स X and Y kg कन्सिडर केलेले आहेत रिस्पेक्टिव्हली ओके by the first condition
पहिली कंडिशन काय आहे? पहिली कंडिशन आहे किती प्रकारचे बॉक्स आहेत, सॉरी ए टाइपचे किती बॉक्सेस आहेत, 150 बॉक्सेस, आणि बी टाइपचे किती आहेत, 100 बॉक्सेस. ओके, ए टाइपचे टाइप ए चे बॉक्सेस 150 आणि टाइप बी चे 100 बॉक्सेस, या दोघांचे मिळून एकूण वजन किती आहे म्हणतात 10 टन्स. ओके, सो 150 boxes of a type A and 100 boxes of a type B. A type boxes आपण कसं रेट करते x kg and B type boxes y kg. So therefore 150x plus 100y equal to या दोघं 150 boxes of A type and 100 boxes of B type, त्या दोघांचं एकूण वेट किती आहे वजन किती त्या ठिकाणी 10 टन्स. सो therefore equal to 10 टन. बट हे असं जे वेट आहे x आणि y ते आपण किलोग्राम मध्ये कसं केलं, सो हे टनला आपण कन्वर्ट करूया किलोग्राम मध्ये. तुम्हाला माहिती असेल हवं की 1 टन म्हणजे 1000 kg होते. ओके, सो therefore 10 multiplied by 1 10,000 kg. 150 x plus 100 y equal to 10,000. तर याला काय करणार आपण 150x plus 100y equal to 10,000. हे जे मिळालेले इक्वेशन जे आहे 150x 100y equal to 10,000, या इक्वेशनला डिवाइड बाय 50 करून घेऊया. म्हणजे मिळालं काय मिळालं आपल्याला 3x 2y and 200. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. सिंपली काय केलं आपण या ठिकाणी ए टाइप बॉक्स कन्सिडर केले x kg, बी टाइप बॉक्स कन्सिडर केले y kg. पहिली कंडिशन होती की ए टाइपचे बॉक्सेस 150 आणि बी टाइपचे बॉक्सेस 100, दोघांचं वेट एकूण वेट किती आहे, टोटल वेट किती आहे 10 टन्स. हे जे टन होतं याला कन्वर्ट केलं आपण केजी मध्ये, सॉरी इथं 1000 आहे, 1000 kg 1 टन इज 1000. सो या ठिकाणी आपण याला कन्वर्ट केलं केजी मध्ये आणि मिळालेलं जे इक्वेशन होतं त्या इक्वेशनला डिवाइड केले 50 ने आणि सिंपली इक्वेशन या ठिकाणी मिळालं 3x + 2y = 200. नाउ नेक्स्ट कंडिशन, सेकंड कंडिशन काय आहे की त्यानंतर बट when 260 boxes of a type A, आता या ठिकाणी किती A टाइपचे बॉक्सेस किती आहेत 260 आणि त्यानंतर इट कॅन स्टिल अकोमोडेट 14 boxes of type B. 260 boxes of type A आणि 40 boxes of type B. त्यावेळेस पण जे ट्रकची जी कॅपॅसिटी आहे जे तुम्हाला सुरुवातीला सांगितले 10 टन्स आणि त्याची वेट एकूण वेट किती होईल 10 टन्स होईल. ओके, सो बाय सेकंड कंडिशन बॉक्सेस किती असते कारण या ठिकाणी ट्रकची कॅपॅसिटी किती टनची आहे 10 टन. ओके, सो बाय सेकंड कंडिशन किती बॉक्सेस आहेत 260 बॉक्सेस ऑफ टाइप. सो 260 टाइप ए चे बॉक्सेस काय कसं केले आपण x प्लस टाइप बी चे किती आहेत तर 40 बॉक्सेस. सो ते कसे केले 40y इक्वल टू 10 टन्स. ओके, तर आहे जर किलोग्राम मध्ये कन्वर्ट करूया. So therefore 10 multiplied by 1000, that is 10,000. So 260x plus 40y, 260x plus 40y equal to 10,000. So या ठिकाणी हा ये इक्वेशन द्यायला डिवाइड करूया, डिवाइड by 20, we get that is 13x plus 2y equal to 500. Equation number 6. Now simply कंडिशन वरून इक्वेशन मिळवलेत आणि त्या इक्वेशनला डिवाइड केलं, डिवायडेशन होत होतं म्हणून त्या ठिकाणी त्याला डिवाइड केलं आणि जी मिळालेली इक्वेशन नंबर आहे त्याला नंबरिंग केलं 1 आणि 2. आता इक्वेशन नंबर फर्स्ट आणि सेकंड मध्ये बघूया. या ठिकाणी दोन्ही इक्वेशन मध्ये साइन जे आहे ते सेम आहे प्लस प्लस. सो देयरफॉर या ठिकाणी सबट्रॅक्शन होईल आणि याला सबट्रॅक्शन केल्यानंतर आपल्याला x आणि y ची किंमत त्या ठिकाणी मिळेल. सो सबट्रॅक्ट इक्वेशन फर्स्ट फ्रॉम सेकंड. सो इक्वेशन नंबर सेकंड that is 13x
plus 2y equal to 500. 3x plus 2y equal to 200. सबट्रॅक्शनचं साइन देऊन दिलं. सबट्रॅक्शनचे रूल असतात किंवा खालच्या इक्वेशनची साइन चेंज होतात. हा प्लसचा मायनस होईल, हा प्लसचा मायनस आणि हा प्लसचा मायनस. सो 30 minus 3 that is a 10x 2y minus 2y getting cancelled. 500 minus 200 that is a 300. X multiply will become divide with 0. So 300 divided by 10 that is a 30. So x equal to 30. तर आपल्याकडे अशा प्रकारे x ची व्हॅल्यू 30 मिळाली. त्यानंतर पुट करणार x equal to 30 केलं. x equal to 30 मिळालं. आपल्याला प्रत्येकच प्रकारच्या म्हणजे दोन प्रकारचे जे बॉक्स आहेत तर a आणि b त्यांचे वेट आणि मीन आपल्याला काढायचं आहे. आपण a टाइपच्या बॉक्सेसचं वेट पकडलं होतं x, कसं केलं होतं x आणि आता b टाइपच्या बॉक्सेसचं वेट झालेलं आहे तर y. आता y काढणार. तो त्यासाठी काय करणार आपण x equal to 30 इन इक्वेशन. कुठल्याही इक्वेशन मध्ये x ची किंमत 30 पुट करणार. एकदा इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये किंवा इक्वेशन नंबर सेकंड मध्ये. मी या ठिकाणी इक्वेशन नंबर फर्स्ट मध्ये पुट करतो. इक्वेशन नंबर फर्स्ट काय आहे 3x plus 2y equal to 200. x च्या ठिकाणी 30 plus 2y equal to 200. 30 multiplied by 9 that is a 30 multiplied by 3 that is a 90 plus 2y equal to 200. This plus 90 again minus. त्यानंतर मिळाली टर्म 200 minus 90 that is a 110. 2y 2 आणि y मध्ये मल्टिप्लाय जायचं डिवाइड मध्ये. So y equal to 110 divided by 2 that is a 55. So therefore weight of boxes 30 kg and 55 kg. So अशा प्रकारे हे क्वेश्चन या ठिकाणी संपलेला आहे.